नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरच्या 4 एप्रिलच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. सुरू करतो महत्त्वाचे टॉप 10 प्रश्न जे रोज सकाळी 6 वाजता आपण बघत असतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अभ्यासाची जी काही दिवसाची सुरुवात आहे, तुम्ही ह्या लेक्चरनं करत असाल, नक्की चांगली गोष्ट आहे. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे आणि प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असतो. तुमच्या नोट्समध्ये नोट डाउन करून ठेवा. भविष्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायला खूप सोपं होऊन जाईल. आणि आज रात्री साधारणतः 9 वाजता जो आपण एक मॅरेथॉन ठेवला आहे, ओके. मॅरेथॉन खूप महत्त्वाचं मॅरेथॉन आहे. या मॅरेथॉनला कोणीही मिस करायचं नाही आहे. चालू घडामोडीचं हे मॅरेथॉन राहणार आहे. बुलेट रॅपिड फायरचं रिव्हिजन तुम्हाला या मॅरेथॉनच्या माध्यमातून होणार आहे आज रात्री 9 वाजता. ओके. जानेवारी ते एप्रिलपर्यंत जेवढेही 3 महिन्याचे पाठीमागील चालू घडामोडी आहेत, हे सर्व चालू घडामोडी आपण आज रात्री डिस्कस करणार आहोत. चला, मागच्या लेक्चरला जो प्रश्न विचारला होता त्याच्यावरती एक नजर आपण टाकूयात. प्रश्न असा आहे, नुकतेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोणी जिंकलेलं आहे? महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जे की सोलापूरमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि कोल्हापूरचे व्यक्तिमत्व कोण? त्याचं नाव आहे अमृता पुजारी, हे विजेते बनलेले आहेत आणि उपविजेते कोण असतील तर ते वेदिका सासने. अमृता पुजारीने जिंकले. लक्षात ठेवा, ही स्पर्धा महिला महाराष्ट्र केसरी जी की 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही होती. चला, पहिला प्रश्न आजच्या लेक्चरचा आपण सुरुवात करूयात. नुकतेच खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतीय लष्कराला प्रहार लाईट मशीन गन, हे जे मशीन गन आहे हे प्रहार नावाचं, याचं नाव आहे प्रहार या लाईट मशीन गनची पहिली तुकडी सुपूर्द केलेली आहे? कुठली असली कंपनी? ह्या कंपनीचं नाव आहे अदानी डिफेन्स, पर्याय क्रमांक 1. अदानी जी समूह आहे, अदानी कंपनी जे संरक्षण साहित्य बनवणारे, अदानी डिफेन्स म्हणतो आपण त्याला, ते लाईट मशीन गन आहे. क्वेश्चन विचारतो मला की प्रहार हे काय आहे? हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा स्वतःमध्ये. ओके. नुकतेच भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आलेले प्रहार काय आहे विचारतील. प्रहार हे काय? एक लाईट मशीन गन आहे. लाईट म्हणजे लाईट वेट आहे, खूप वजन पण नाही आहे, पण मशीन गन आहे आणि मशीन गन असल्यामुळे त्याला खूप साऱ्या ह्याच्यामधून गोळी सुटतील. लक्षात ठेवा, अदानी डिफेन्स IMP आहे. आणि नुकतंच एक बिर्ला कंपनी लक्षात ठेवा, बिर्ला समूहानं काय केलंय, जो RCB आहे, RCB टीम सर्वात महागड दराने विकत घेतलेलं आहे. दुसरा प्रश्न महत्त्वाचा, नुकतेच इनडोअर लांब उडीमध्ये 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? ज्याने 8.1 मीटरचा टप्पा काय केलं, इनडोअर गेममध्ये नुकतंच पार केलं आहे. हा रेकॉर्ड लोकेश सत्यनाथन यांनी केला आहे आणि जी काही स्पर्धा पार पडली होती, ही स्पर्धा झाली होती कुठं, तर अमेरिकेमध्ये. या ठिकाणी हा जो काही रेकॉर्ड त्यांनी केला 8.01 मीटरचा हा म्हणजे एवढं लांब उडी त्यांनी फेकलेली आहे, मारलेली आहे. लोकेश सत्यनाथनचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. हे कुठले येतं? हे बेंगळुरू या ठिकाणचे आहेत, लक्षात ठेवा. कुठले ते? बेंगळुरू या ठिकाणचे IMP. ज्यावेळेस मी तुम्हाला हे समजावून सांगत असतो बघा, लिहून देत असतो बघा, तर ह्या वेळेस ना तुमचं लक्ष या ठिकाणी राहतं आणि माझ्या आवाजाचा जो चढ उतार आहे, थोडं अडकळत जरी असेल मी मध्ये ठीक आहे, तर ते तुमच्या कामाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुमचं लक्ष या ठिकाणी परत वापस येतं ज्यावेळेस मी थांबतो, थोडंसं फास्ट बोलतो आणि हे सगळं जसंच तसं तुमच्या कानामध्ये घुमत असतं. त्यामुळं बिनधास्तपणे लेक्चर न चुकता डेली बघा. 6 महिने 4 महिने झाल्यानंतर तुमच्यामध्ये ज्यावेळेस इम्प्रूव्हमेंट होईल ना चालू घडामोडी GKचं, त्याला तोड नसणार आहे. फक्त विश्वास ठेवून तुम्हाला बघत राहायचं आहे नेहमी न चुकता. तुमच्या मित्रापर्यंत देखील शेअर करा. लोकेश सत्यनाथन, बेंगळुरू. लक्षात ठेवा, मला हे सरळ टाईप करून पण लावता आलं असतं ना, हे अमेरिकेमध्ये पार पडलेलं आहे, हे बेंगळुरूचे आहेत, पण नाही. ठीक आहे, मी ज्यावेळेस लिहून देईन तुमचं नजर या ठिकाणी राहील. पुढचा तिसरा प्रश्न, नुकतेच निधन झालेले चंद्रिका प्रसाद संतोखी, ज्याला आपण चान संतोखी म्हणतो बघा, चान संतोखी म्हणतो, हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते ज्यांचं निधन झालंय? हे ते व्यक्तिमत्व येतं जे नरेंद्र मोदी यांना भारताच्या भेटीवर पण आलेले होते, त्यावेळेचा हा फोटो आहे. आणि हे सुरिनाम या देशाचे प्रमुख होते, राष्ट्रपती होते सुरिनाम. लक्षात ठेवा, सुरिनामची राजधानी काय असेल? पारा मारिबो. सुरिनामची राजधानी तर पारा मारिबो, IMP आहे पारा मारिबो सुरिनाम. आणि सुरिनाम हे कुठे येतो? हा दक्षिण अमेरिका जो खंड आहे, या दक्षिण अमेरिका खंडामध्ये हा छोटासा देश येतो, लक्षात ठेवा. सुरिनामचा जो पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार, तो देखील पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काही दिवसापूर्वी देण्यात आलेला होतो. सुरिनाम IMP लक्षात ठेवा. म्यानमारची राजधानी काय येतं? नॅपिडॉ म्हणतो. ओके, म्यानमारची राजधानी आहे. भूतानची राजधानी काय असेल? थिम्पू आहे. भूतान हा भारताचा UPI स्वीकारणारा
जगातील पहिला देश होता. आणि पेरू हा देखील दक्षिण अमेरिका खंडामध्ये येणारा देश आहे. पेरूची राजधानी आहे तर लिमा. लिमा ही पेरूची राजधानी आहे. घ्या पुढचा चौथा प्रश्न महत्वाचा. नुकत्याच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आपत्ती प्रतिक्रिया बल, ज्याला आपण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणतो आपण, याचे महासंचालक म्हणून कोणाचा कार्यकाळ हा वाढवण्यात आलेला आहे. सध्या पण तेच आहेत, पूर्वी पण तेच होते, फक्त त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला, रिटायरमेंट होत होते ते. त्यांचं नाव आहे पियुष आनंद. पर्याय क्रमांक 4. NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स स्थापना 2006ला झालेली आहे. दिल्लीमध्ये याचं मुख्यालय IMP, ज्याला आणखीन एक असतो बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार म्हणतो आपण त्याला, प्राधिकरण ND नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी NDMA. या NDMA तर्फे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट जो अथॉरिटी आहे याद्वारे एक पुरस्कार पण दिला जात असतो. तुम्हाला मी खूप वेळ सांगितले, पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. एक वैयक्तिक जो श्रेणी आहे, या वैयक्तिक श्रेणीमध्ये कोणाला भेटलं आणि संस्थात्मक श्रेणीमध्ये कोणाला भेटलं. संस्थात्मक श्रेणीमध्ये भेटलं आहे सिक्कीम राज्याच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला या वर्षीचा पुरस्कार 2025चा पुरस्कार. ओके. आणि वैयक्तिक पुरस्कार मला भेटलाय हे तुम्हाला सांगायचं आहे. राष्ट्रीय नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जो पुरस्कार आहे तो पुरस्कार वैयक्तिक श्रेणीमध्ये कोणाला देण्यात आलाय, कमेंट बॉक्समध्ये एका रपकन टाकायचं आहे. NDRF. पाचवा प्रश्न. नुकतेच दिल्ली एम्सच्या माजी विद्यार्थिनी डॅश डॅश यांची नेपाळच्या आरोग्य मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेपाळच्या आरोग्य मंत्री बनले तर त्यांचं नाव आहे निशा मेहता. पर्याय क्रमांक 4. हे दिल्लीमध्ये यांचं शिक्षण झालं आहे. दिल्ली जो काही एम्स आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणतो आपण, एम्स नवी दिल्ली, त्याने त्यांचं शिक्षण झालं नर्स म्हणून, नर्सिंग कोर्स त्यांचं पूर्ण केला आणि नेपाळचे ते आता आरोग्यमंत्री बनलेले आहेत. निशा मेहता. ओके, लक्षात ठेवा. तो नेपाळ आहे. नेपाळनं नुकतंच काय केलं आहे, इयत्ता 5वी पर्यंत जेवढे पण विद्यार्थी आहेत ना, 5वी पर्यंत जो परीक्षा होणार आहेत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा एक्झाम्स जे होणार आहेत ते परीक्षा आता रद्द केले आहेत. लक्षात ठेवा. विद्यापीठ स्तरावरती जे काही इलेक्शन होतात ते पण शाळे लेवलवरती किंवा महाविद्यालय लेवलवरती तेही बंद केलेत. कोण तसे करणार? नेपाळचे पंतप्रधान नवीन सर्वात युवा सर्वात तरुण पंतप्रधान बालेन शाह किंवा बालेंद्र म्हणतो, बालेंद्र किंवा बालेन शाह. लक्षात ठेवा. नेपाळची राजधानी काय आता? काठमांडू येतं, ज्या काठमांडूमध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्कचं मुख्यालय आहे. नेपाळ. अच्छा, मग भारताचे आरोग्यमंत्री कोण असतील? JP नड्डा आहेत. आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आता प्रकाश आंबेडकर. पुढचा 6वा प्रश्न. नुकतेच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोणाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं? CP राधाकृष्णन. आणि पुस्तकाचे लेखक कोण असतील? तर ते आता सुधा मूर्ती, राज्यसभेचे सदस्य सुधा मूर्ती. पुस्तक नवीन आले त्यांचं टाइड्स ऑफ टाइम. ऑलरेडी यांचं पुस्तक एक आलेलं होतं बघा, कुठलं? डॉलर बहू. हे पुस्तक तुम्हाला विचारतील हे पुस्तक कोणाचं आहे म्हणून. डॉलर बहू हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक यांचंच आहे. सुधा मूर्ती यांचं. जे प्रसिद्ध नारायण मूर्ती आहेत ना, इन्फोसिस कंपनीचे मालक नारायण मूर्ती यांचे या पत्नी आहेत. नारायण मूर्ती, इन्फोसिस याचं हेडक्वार्टर बेंगळुरूमध्ये येतं आणि यांचेच कन्या आहेत, ज्यांचे पतिदेव साधारणतः जे काही UK होतं, UKचे पंतप्रधान देखील बनलेले होते. त्यांचं नाव सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. ओके. सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती जावई UKचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान बनले होते. त्यांचं नाव सांगा. सध्या UKचे पंतप्रधान आता कीर स्टारमर. कीर स्टारमर. हे तर CP राधाकृष्णन, हे तर ओम बिर्ला आणि या व्यक्तिमत्व होते सुधा मूर्ती. सुधा मूर्ती. टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मुरली इन पार्लमेंट. ओके, लक्षात ठेवा. म्युरल्स इन पार्लमेंट असं त्याचं पुस्तकाचं नाव आहे. आणि मग चर्चेमधले पुस्तकं 2-3 त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक आहे किरण देसाई यांचं. आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक आहे गीतिका लीडर यांचं. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक आहे अरुण शौरी यांचं. लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक आहे नमिता गोखले यांचं आणि हा पुस्तक पेपरला आलेला आहे प्रश्न याचा. लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ CSK हे पुस्तक आहे PS रमण यांचं. द ग्रेट कॉन्सिलेटर हे पुस्तक आहे संजीव चोप्रा यांचं.
ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हे पुस्तक आहे सतीश दुआ यांचं. नेरेटिव्स ऑफ द बेंच अ जज स्पीक्स NV रमण यांचं आहे. जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे पुस्तक आहे बंडारू दत्तात्रय यांचं. डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक आहे पूजा पुजारा यांचं. पुढचा प्रश्न 7वा महत्वाचा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक्स द्वीप शक्ती 2026 हा मोठा लष्करी जो सराव आहे हा सराव यशस्वीरित्या पार पडला आहे? हे भारतीय नौदलाचा सराव आहे, हे भारतीय भूदलाचा सराव आहे, हे भारताचं वायुदलाचा सराव आहे. तिन्ही फोर्स आपले काम करतील या ठिकाणी एअरफोर्स, आर्मी अँड नेव्ही. एक्स द्वीप शक्ती युद्धाभ्यास नुकतंच पार पडले अंदमान निकोबारमध्ये. पर्याय क्रमांक 1. राजधानी काय असेल? श्री विजयपुरम. नाव चेंज केलं, पूर्वी नाव होतं याचं पोर्ट ब्लेअर. श्री विजयपुरम कुठे येते अंदमान निकोबार? हे येतं बंगालच्या उपसागरामध्ये. हा क्वेश्चन आलाय बघा. ओके, बंगालच्या उपसागरात हा ठाणे ग्रामीणला क्वेश्चन आलेला आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप आहे आणि बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार आहे. अंदमान व निकोबार यांच्या दरम्यान 10 अंशाचा अक्षांश आहे, जे अंदमान निकोबारला वेगळं करतं. केरळचं नवीन नाव बनलंय केरळम. केरळम समजता. एक द्वीप शक्ती युद्धाभ्यास. आणि जो अंदमान निकोबार या ठिकाणी एक बेट पण आहे, ब्यारन द्वीप म्हणतो आपण. ब्यारन बेट आणि नारकोंडम द्वीप या ठिकाणी काय दोन्ही पण या ठिकाणी हे दोन्ही पण ठिकाणी आहेत ज्वालामुखी. भारतामध्ये पण ज्वालामुखी शिखरे आढळतात ब्यारन बेटावरती. पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच डॅश डॅश यांना त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्रासाठी प्रतिष्ठित US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार देण्यात आलेला आहे, भेटलेला आहे. IMP तो. ओके, नॅशनल बुक क्रिटिक्स जो सर्कल पुरस्कार आहे हा पुरस्कार अमेरिकेमध्ये देण्यात येत असतो, अमेरिकामध्ये. आणि हा पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. पर्याय क्रमांक 2. अरुंधती रॉय यांना यांचं एक पुस्तक लक्षात ठेवा बरं का. हे तर आहेच आहे मदर मेरी कम्स टू मी, हे तर लक्षात ठेवाच. याच्या व्यतिरिक्त एक पुस्तक ज्याला बुकर पुरस्कार भेटलेला आहे, तो त्या पुस्तकाचं नाव आहे अरुंधती रॉय यांचं द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे क्वेश्चन खूप वेळेस आलं पेपरला. थिंग्स, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, अरुंधती रॉय. कळलं? अमेरिकेमध्ये हा पुरस्कार भेटला. आणि हा पुरस्कार कधीपासून देण्यात येत असतो? हा पुरस्कार 1976 पासून हा पुरस्कार वितरित केला जात असतो. कळलं? सुपर मॉम म्हणतो आपण कुणाला? मेरी कॉम यांना. आणि मणिपूरचे तर मात्र हे बॉक्सिंग खेळतात. बानू मुस्ताक यांना बुकर पुरस्कार भेटले नुकतंच. बुकर पुरस्कार 2025चा भेटला आहे. कशासाठी? हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी. ओके, दीपा भास्ते यांच्या सोबत मिळून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटलेला आहे. लक्षात ठेवा. सुधा मूर्ती आताच तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती. ओके, मग 1-2 जे पुरस्कार त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. AIFF द्वारे 2025 या वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार भेटला सुभाषिष बोस यांना. 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये मानवतावादी पुरस्कार भेटला सोनू सूद यांना. आणि हा 72 मिस वर्ल्ड क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या हैदराबादमध्ये 2025ला. वर्ल्ड फूड प्राइज 2025 मारियंगला हंगरी यांना भेटलेला आहे. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनच्या मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय व्यक्ती भुवन रिबू. दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार भेटलेला आहे गेल्या वर्षीचा वैष्णवी राठोड यांना. फिजीच्या कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी अवॉर्ड भेटला आहे मधुसूदन साई यांना. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना. 2025चा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार भेटले P शिवकामी यांना. आणि आंध्र प्रदेशचे उगादी पुरस्कार भेटले मायना स्वामी यांना. घ्या पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच जपान ग्रँड प्रिक्स 2026चा विजेता हा कोण बनलेला आहे? त्याचं नाव आहे किमी अँटोनेली. पर्याय क्रमांक 3. किमी अँटोनेली. जसंच तसं लक्षात ठेवायचं आहे. जपान ग्रांड प्री यांनी जिंकलेला आहे. रेस ती F1 रेस आहे, कार रेस आहे. नेक्स्ट अंतिम प्रश्न 10वा प्रश्न. नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या युनोच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात भारतातील कोणत्या एकमेव शहराचा समावेश करण्यात आलेला आहे? भारतातील एकमेव शहर आहे. टोटल जगामध्ये किती शहरे असतील? टॉप 20 शहरे जिथं शून्य कचरा होत आहे. आणि भारतातील फक्त एकच शहर आहे, तो म्हणजे केरळमध्ये येतं हे. या शहराचं नाव आहे वर्कला. पर्याय क्रमांक 3. वर्कला केरळमध्ये येतं IMP जे शून्य कचरा. आणि मग जागतिक शून्य कचरा दिन कधी असतो?
जागतिक शून्य कचरा दिन हा कधी असतो? हा असतो 30 मार्चला. 30 मार्चला. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघत आपण कालच्या किंवा मागच्या लेक्चरवरती एक रिव्हिजन, जे रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. नुकत्याच जागतिक शांततेतील योगदानाबद्दल भव्य पुरस्कार, ज्याला आपण ग्रँड प्राइज म्हणतो, याने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? जे कृष्णाराव. महाराष्ट्र किल्ले पर्यटन धोरण 2025 नुसार कोणत्या प्रमुख किल्ल्यांवर नमो पर्यटन व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्यात सरकारने मंजुरी दिली आहे? हे 4 किल्ले आहेत: रायगड, प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर. नुकतेच विल्यम डॅलरिम्पल यांना कोणत्या पुस्तकासाठी मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 भेटलेला आहे? द गोल्डन रोड. उत्कल दिन हा दरवर्षी असतो 1 एप्रिलला. 26 ते 31 मार्च 2026 दरम्यान कोणत्या राज्यात माधवपूर मेला 2026 साजरा करण्यात आला? गुजरात राज्यात. नुकत्याच वयाच्या 87 वर्षी निधन झालेले विजयपथ सिंघानिया हे कोणत्या कंपनीशी संबंधित होते? रेमंड कंपनी. कोणत्या तारखेपासून जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जगातील पहिल्या डिजिटल जनगणनेला सुरुवात झाली आहे? 1 एप्रिल 2026 पासून. नुकत्याच स्थलांतरित वन्य प्राण्यांच्या प्रजातींवरील अधिवेशन, ज्याला आपण CMS COP15 म्हणतो, आपण याचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? ब्राझील. कोणत्या राज्यात नायक्टी बॅट्रॅकस काली या नावाच्या बेडकाचा एका नवीन प्रजातीचा शोध लावण्यात आलाय? कर्नाटक. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा जो देश आहे, दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश, तो कोणता आहे? तर तो इंडोनेशिया. ओके, चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीग 2026च्या क्रीडा आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि आज रात्री, ओके, आज रात्री 9 वाजता जो आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो यूट्यूबवरती, ह्याला आज आपण रिव्हिजन म्हणून बुलेट रॅपिड फायरचं जानेवारीपासून ते कालपर्यंत किंवा आजपर्यंत म्हटलं तर काय हरकत नाही, ओके, एप्रिलपर्यंत, 3 एप्रिलपर्यंत साधारणतः जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे सर्व आपण रिव्हिजन लावलेत. एक रिव्हिजन मुंबईच्या मॅरेथॉनसाठी तुम्हाला होऊन जाईल. ओके, हे लेक्चर बघायला विसरू नका आज रात्री 9 वाजता. बाकी आपलं टेलिग्राम जो चॅनल आहे त्याला नक्कीच फॉलो करा. अनुभव स्टे ऑफिशियल NDSS म्हणून सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. हे आपलं टेलिग्राम, त्याला जॉईन व्हा. त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न किंवा PDF वगैरे पाठवून देत असतो. अनुभव स्टेचं हे ॲप्लिकेशन आहे. Google प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही हे सर्च करा, ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर कोर्सेस वगैरे आहेत. कोर्स घ्या. कोर्स घेतल्याशिवाय तुम्हाला प्रॉपर माहिती जी आहे, बेसिक नॉलेज, ते कळत नाही. इतिहास, भूगोल, विज्ञान, पंचायतराजमधलं तुम्हाला सर्व भेटून जाईल. बाकी इंस्टाग्राम आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि जो अनुभव स्टेचं आपलं यूट्यूब चॅनल आहे, जिथे सध्या तुम्ही लाईव्ह आहात, बघत आहात, ओके, त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. शेजारी दिलेला बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. चला, इथं थांबूयात, आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि एक छोटीशी माहिती, ज्यांना कोणाला ऑफलाईनची बॅच लावायचं आहे सोलापूरमध्ये, ओके, सोलापूरमध्ये ऑफलाईनची बॅच आपली चालू झालेली आहे ऑलरेडी 2 एप्रिलपासून. ज्यांना कोणाला घ्यायची तर ग्राउंड प्लस लेखी दोन्हीची अगदी छान उत्तम तयारी म्हटलं तर काय हरकत नाही. रिझल्ट खतरनाक आहे, मी सांगत नाही, अतिशयोक्ती नाही. या सोलापूरमध्ये विचारा, बघा, मुलांना विचारा, संदर्भाने या, नक्कीच तुमचं स्वागत राहील. आणि याचा फायदा तुम्ही घ्या. नवीन फाउंडेशनची बॅच आम्ही सुरू करतोय. मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GKची. GKला तर मीच राहणार तुम्हाला शिकवायला, नो डाऊट. आणि रवी सर तुम्हाला ग्राउंड घेतात, नॅशनल खेळाडू आहेत. ओके, ग्राउंड प्लस लेखीची तयारी. त्यानंतर स्पेशल बॅच आहे 4 महिन्याची, लेखी 6 महिन्याची बॅच तुम्हाला कंप्लीट होऊन जाईल. आणि रिझल्ट पहा आणि मगच या. या वर्षीचा रिझल्ट बघा किंवा गेल्या वर्षीचा रिझल्ट बघा. ओके, जरी काही एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर ह्या दिलेल्या 2 नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. लवकरात लवकर वेळ न घालवता, कारण 1 मार्काने तुम्ही नापास झाला असेल किंवा नवीन आत्ता जस्ट 12वी संपला असेल, तुमचे मित्र वगैरे असतील, ओके, तरी पण त्यांना तुम्ही हे रेफरन्स पाठवू शकता. जर निवासी बॅचला यायचं असेल कुणाला, तर निवासी बॅचला तुम्ही माऊली करिअर अकॅडमी लातूरला येऊ शकता. त्यामुळं निवासी बॅचचा फायदा घ्या किंवा अनिवासी सोलापूरमध्ये फायदा घ्या, दोन्हीमध्ये पण तुम्हाला फायदाच आहे. चला, इथं थांबूयात आपण. बाकी 3 पुस्तकं आहेत. राजगुरू, नादवर्धीचा स्वप्नपूर्ती, कोणत्याही ठिकाणी दुकानात जावा, पुस्तक घ्या. पुस्तकाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला संपर्क करा व्हॉट्सअपला. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना. ओके, इथं थांबूयात आपण. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये, रात्री 9 वाजता रिव्हिजनच्या मिनी मॅरेथॉनमध्ये. थँक्यू. जय हिंद.